नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर. पुन्हा एकदा माझ्या इयत्ता दुसरीच्या आणि तिसरीच्या पालकांना मी बोलवलेलं आहे. प्लीज, ह्या विघ्नेशच्या आई आहेत. विघ्नेश इयत्ता दुसरीला आहे आणि ह्या तनिषाच्या आई आहेत. त्यांचं नाव सरस्वती आहे, त्यांचं नाव वंदना आहे. या दोन पालकांना अजून एक पालक येणार आहे, पण ते थोड्या वेळाने. ह्या दोन पालकांना याच्यासाठी बोलवलेलं आहे की अध्ययन अक्षम किंवा LD हा जो प्रकार आहे, ज्या माध्यमातून प्रोत्साहन भत्ता किंवा मदतीचा विघ्नेश प्लीज, प्रोत्साहन भत्ता किंवा मदतीचा चालू आहे ना व्हिडिओ, सेकंद चालू आहेत ना. मदतीचा भत्ता त्याप्रमाणे आमच्या सरस्वती ताईंचा मुलगा विघ्नेश, त्याचा हा फॉर्म भरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की, आणि दुसरा आहे आपल्या तनिषाचा हा फॉर्म भरलेला आहे. ही गेल्या वर्षी मुलगी पहिलीला होती. तिची शारीरिक थोडीशी अडचण आहे, तर तिला पण 1,000 रुपयाची मदत आपल्या महानगरपालिकेकडून मिळते. 2 वर्ष लॉकडाऊन होते, त्यामुळे हा फॉर्मचा पुरवठा होता नाही आला, पण आता यावर्षी फॉर्मचा पुरवठा केलेला आहे. तर त्या दृष्टीनं याचे 2 फॉर्म भरले. 19-20 झालेला आहे, 20-21 आणि 21-22, आणि यांच्या सुद्धा मुलीचं भरलेलं आहे. 19-20 आणि आता विघ्नेचं भरणार आहे. तर अशा पद्धतीने शाळेकडून जेवढं सहकार्य करता येईल, आम्हाला जे अधिकार आहेत. काय झालं रे?